आपण आलो आहोत सध्या शिवराज राक्षच्या घरी. ज्या पद्धतीने पाहिलं की शिवराजच्या कुटुंबातली ही तिसरी पिढी आहे, ती सध्या या ठिकाणी कुस्तीचे आखाडे गिरवण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. हा शिवराज राक्षचा पुतण्या वीर आहे आणि 3.5 वर्षाचा आहे. मात्र हा आत्ताच सध्या जे कुस्तीचे धडे आहेत ते गिरवण्यात व्यस्त आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत हा 3.5 वर्षाचा चिमुकला आहे आणि शिवराजचे वडील सुद्धा या ठिकाणी पैलवान होते. शिवराज सुद्धा पैलवान आहे आणि आता शिवराजचा हा जो पुतण्या आहे, हा वीर, हा सुद्धा खरं तर पैलवानकीचे धडे घेतोय. मला सांग, तुझं नाव काय आणि तू काय करतोय? राक्ष तालुका खेड जिल्हा पुणे. तुला कुस्ती खेळता येते का? काय कुस्ती खेळता येते? कशी कुस्ती खेळतो तू? कशी कुस्ती खेळतो? अशी. अजून काय काय करतो? सरपटे मारतो, हनुमान चालीसा म्हणतो. व्यायाम करतो का? व्यायाम करता येतो का तुला? काय करतो रनिंग करतो आणि सरपटे मारतो. आणि तुझे काका महाराष्ट्र केसरी झाले, तुला गाणं येतं का महाराष्ट्र केसरीचं? काय? महाराष्ट्र केसरी मरती गडी हुकडा, वास सुधा रांगडा, तेडसी साका आस्तंगड तांबडा. ओ ओ ओ ओ शब्द तुला सर्व तेरे सुद्धा मत आहे. ताई माझी जे स्वप्न तुझे असं मारी धाक तुझा मा तांबड्या गडी तुझी आठव तुझ्या. दबडता ससियडी दिसतची अंपरी, दबडता ससियडी दिसतची अंपरी. महाराष्ट्र केसरी केसरी, महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी. तुझा काका आहे महाराष्ट्र केसरी झाला, माहिती आहे तुला? कोणतं गाणं होतं खेड तालुक्यात? काकाचं गाणं कोणतं आहे? खेड तालुक्यात राक्षवाडीचा सुपुत्र टिपल मास्टर शिवराज राक्ष तालुक्याचा मांगड चढला, पुणे जिल्ह्यात तालुक्यात राक्षवाडीचा सुपुत्र. नक्की. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की खरं तर हा जो चिमुकला आहे वीर, तो ट्रिपल केसरीची घोषणा करताना पाहायला मिळते. त्याची आई आपल्या सोबत आहेत. मला सांगा की खरं तर वीर आतापासूनच कुस्तीचे धडे घेतो. हो, वीर त्याचे बाबा त्याच्याकडून रनिंग करून घेतात, कसरत करून घेतात, त्याला डाव शिकवतात. तो काकांचा कुस्त्या पण बघतो आणि त्या काकांच्या कुस्त्या बघून तसं फॉलो करतो. तो टेडी घेऊन खेळत असतो आणि प्रत्येक जण कष्ट करतंय याच्या मागे. दादा पण म्हटले मी मुलांना पैलवान करणार आहे, पण एकंदरीत पैलवान होत असताना जर हे असं घडलं तर म्हणजे पालक म्हणून आम्ही जर मुलांचं करिअर जर त्याच्यात करणार असेल तर ह्या अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे आमची. कुठेतरी पंचांचे निर्णय चुकतात का? काय म्हणजे फिक्सिंग होतं काय? हो, चुकतात. ते पंचांचाच निर्णय चुकीचा आहे आणि ते मान्यही केलंय त्यांनी, पण ते अगदी शेवटी मान्य केलेलं आहे आणि स्पर्धा कंटिन्यू केलेली. महाराष्ट्र केसरीमध्ये कुठे फिक्सिंग होते का? काय वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच. मग आता तुम्ही डिसिजन चुकीचा दिलाय म्हटल्यावरती काय म्हणणार ना आपण. नक्की. ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर निर्णय जर चुकीचा दिला असेल तर हीच भावना मॅक्स फिक्सिंग झाली का काय असं व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा अभिजितसह मी सुनील दिघे, TV9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.